रोल राज्य सरकारमध्ये सध्या कुरघोडी पाहायला मिळत आहेत। विखे पाटलांना एका समितीवरून डच्चू देण्यात आला आहे। राज्य सरकार ही कुरघोडी करणारच आहे। उद्धव साहेबांनी सांगितलं परवाच्या दिवशी एक फुल दो हाफ असं हे सरकार आहे। त्याच्यामुळे मी तर म्हणेल काही फुल होण्यासाठी प्रयत्न करतात, काही हाफला आणखी अर्धा हाफ करण्यासाठी प्रयत्न करतात। त्यामुळे मंत्र्यामध्ये कुरघोडी ही नित्याचीच आहे, कारण की नवीन असं मला नाही वाटत। पुण्यामध्ये देखील चंद्रकांत दादा पाटील आणि अजितदादा पाटील असं अनेक जिल्ह्यात चालू आहे, फक्त पुण्यातच नाही, अशा अनेक जिल्ह्यात अजून पालकमंत्री नियुक्ती न झाल्यामुळं असं अनेक जिल्ह्यात चालू आहे। फक्त सरकारने लवकर निर्णय घेतले पाहिजे, कोणाला तरी एकदा त्यांची काय जी काय असेल ते पालकमंत्री म्हणा जे म्हणा ती जबाबदारी देऊन टाकली पाहिजे। नितेश राणेंनी ATSला एक पत्र लिहिलं आहे की शिवसेनेचे संजय राऊत यांना दंगली होणार हे आधीच कसं कळतं, यांची चौकशी करावी, यांनी दंगली घडवल्या, गंभीर आरोप। काय हरकत नाही चौकशी करायला, पण जे संजय राऊत साहेब बोलले ते सत्य। मी सुद्धा बोलतो की इथे संभाजीची दंगल होणार, मी सुद्धा एक महिना आधी सांगत होतो, कारण तसं वातावरण निर्माण केलं जातं, त्याच्यात भारतीय जनता पार्टी असते। सगळ्या दंगलीच्या महाराष्ट्रातल्या बघितल्या, शेवगावची असेल, अकोल्याची असेल, संभाजीनगरची असेल, कोल्हापूरची असेल, संगमनेरची असेल, या सगळ्या दंगली पूर्वनियोजित आहे। कोणावर कारवाई झाली सांगा ना या दंगलीमधून? दंगलीत तर अशी कडवट कारवाई केली पाहिजे सरकार, पण सरकारने कुठेच कारवाई केलेली नाही आहे। याचाच अर्थ सरकारला फक्त समाजात भेद निर्माण करायचा, भेदभाव निर्माण करायचा, अशांतता निर्माण करायची, हिंदू मुसलमान करायचं आणि स्वतःची राजकीय पोळी भाजायची, हा उद्देशासाठी दंगल होते। आणखी त्यांनी सांगितलं, स्वतः उद्धव साहेबांनी सांगितलं, येणाऱ्या काळात खेडीपाड्यात अशा पद्धतीनं मताच्या राजकारणासाठी अशी दंगल घडवण्याचे प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडूनच चालू आहे। मात्र मुंबईसारख्या शहरात महापालिकेला आणि त्यामुळे आता मुख्य सचिवांकडून महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे जाब विचारण्यात येईल आणि तिथे सत्ता तुमची होती या सगळ्या गावात। असं नाही, मुंबई काय फक्त एक महानगरपालिकेपुरतं शहर नाही। मुंबईमध्ये अनेक यंत्रणा काम करतात, MMRDA काम करतं, वेगळे प्राधिकरण काम करतात, म्हाडा काम करतं, सगळं काम करतं। मुंबई काय फक्त महाराष्ट्राची राजधानी पुरतं मर्यादित, तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि म्हणून देशाला एक मोठं आर्थिक स्तोत्र देणारी मुंबई असल्यामुळे तिथं काय फक्त मुंबई महापालिकेची जबाबदारी नाही, इथं केंद्राची पण आहे आणि राज्याची पण आहे। आणि म्हणून जर अशा पद्धतीनं मुंबईने केलं असेल तर त्यात वावगं मानायचं काही गरज नाही। संजय राऊतांच्या भावाने आता ती 100 कोटीची त्यांना ऑफर होती, भाजप संजय राऊतांचे भाऊ, हां, त्यांना 100 कोटीची ऑफर होती, आताही भाजपतर्फे शिवसेनेचे लोक फोडण्याचा आरोप होतोय ना, बरोबर आहे। आजही गल्ली गल्लीत शिवसैनिकांना फोडण्यासाठी प्रयत्न होतोय, गावागावात होतोय, तालुक्यात होतोय, जिल्ह्यात होतो, आमदार असेल, जिल्हाध्यक्ष असेल, तालुका प्रमुख असेल, महिलाकडे असेल, युवासेना असेल, अशा सगळ्या ठिकाणी एक तर आमिष दाखवायचे, आमिषाने नाही ऐकलं तर मला वाटतं काहीतरी काड्या करायच्या, काहीतरी वेगळ्या पद्धतीने खोट्या गुन्ह्यात अडकवायचं, खोट्या वेगळ्या तक्रार करायच्या, ही पद्धती चालू आहे। पण याला निश्चित समर्थपणे सामना शिवसैनिक करतोय। फडणवीस आणि अजितदादांच्या मनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतात, या सगळ्या वरवरच्या इथल्या गोष्टी इथल्या वेगळ्याच आहे, त्यांच्या पोटात एक आणि ओटात वेगळे त्यांच्या, त्यामुळे त्यांना सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायचं आहे। जे देवेंद्र फडणवीसांनी या मंत्रिमंडळात राहायचं नाही निर्णय घेतला तर त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली। जे अजितदादांना 4-4, 5-5 वेळेस मुख्यमंत्री व्हायचं, मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, ते उपमुख्यमंत्री होतात। त्यामुळे कोणत्याही उपमुख्यमंत्र्याची काय मंत्र्याची सुद्धा इच्छा असते मुख्यमंत्री व्हावं। त्यामुळे मला असं वाटतं हे काही जरी बोलत असले वरून तरी त्यांच्या पोटात वेगळंच आहे।